नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI वैभव सांगळे कंबाईन विजनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर आपली परत एकदा भेट होतीये, तर त्याचं कारण म्हणजे कंबाईन गट ब आणि क पूर्व परीक्षा 2026 आणि कंबाईन गट ब आणि क मुख्य परीक्षा 2025 साठी कंबाईन विजनने तुमच्यासाठी एक नवीन मेंटरशिप प्रोग्राम सुरू केलाय आणि त्याच बाबतीत त्याच संबंधित आज मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे। खरं तर या मेंटरशिप प्रोग्रामला म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी मेसेज केले, कॉल केले की सर आम्हाला तुमच्या गायडन्समध्ये परत एकदा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे, ज्या जुन्या विद्यार्थ्यांना फायदा झाला त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलंय, भावांना बहिणींना सांगितलं की खरंच या ठिकाणी अभ्यासाची सवय लागते, एक सातत्य आम्हाला या ठिकाणी भेटलं तर तुम्ही नक्की जॉईन करा। आणि हीच तुमची जी प्रेरणा म्हणजे तुमचे मेसेज कॉल्स आमच्यासाठी प्रेरणा ठरली आणि आम्ही या ठिकाणी ही रणनीती बॅच घेऊन आलो। व्हिडिओला थोडासा जरी उशीर झाला असला तरी आपल्याजवळ वेळ आहे, तुम्ही कधीही मी ज्यावेळेस तुम्हाला आता नंबर किंवा ID देईल, तुम्ही विचारणा ज्यावेळेस करणार ॲडमिशन बद्दल तर तुम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी रिप्लाय देण्यात येईल। तर अशा पद्धतीने आपण आजच्या या लेक्चरमध्ये की नेमकं मेंटरशिप प्रोग्राम कशासाठी असतो, नेमकं ह्या प्रोग्राममध्ये काय काय होणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम असणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट की हा प्रोग्राम कसा पूर्ण पद्धतीने पूर्णत्वास येणार आहे, किती दिवसापर्यंत असणार आहे। तर चला आज आपण हे लेक्चर सुरू करतोय। कंबाईन विजन वरती तुम्हा सगळ्यांचा इतक्या चांगल्या पद्धतीने मी म्हणाल आशीर्वाद आहे, प्रेम आहे, तीच एक ऊर्जा या ठिकाणी आम्हाला मिळते काम करण्याची। तर बघा, कंबाईन विजन मेंटरशिप आपल्या याच्या आधी आपण बॅच रन केले आहे आणि भरभरून प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला, त्याच्यात त्यांना फायदा झाला, निकालामध्ये आपले मुलंही दिसायला लागले आणि विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आता कंबाईन विजन सोबतच इथून पुढे अभ्यास करावा। रणनीती बॅच, आता या मेंटरशिप प्रोग्रामला रणनीती बॅच का बरं? कारण की या पुढच्या अभ्यासाची पुढच्या परीक्षांची रणनीती आता तुम्ही अधिकाऱ्यांसोबत कंबाईन विजन सोबत आखणार आहे। तर या रणनीतीमध्ये आपण बघा, प्रत्येक कोणी असू द्या की त्या माणसाला एक नियोजन लागतं, कुठलीही लढाई जिंकायची असेल, कुठलीही परीक्षा पास करायची असेल तर तुमच्याजवळ एक रणनीती असणं फार गरजेचं आहे। तर ही जी रणनीती आहे ही या बॅच मध्ये असणार आहे। तुम्हाला नेमकं तुमच्या अभ्यासाचं दिवसभराचं नियोजन कसं असावं हे तुम्हाला टार्गेट एक दिवस म्हणजे त्या दिवशीच्या रात्रीच तुम्हाला ती टार्गेट भेटणार आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी ते टार्गेट फॉलो करायचंय। तर नेमकं या अभ्यासाचं टार्गेट फॉलो कसं करायचं, आयोगाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुमच्याकडून करून घेणार आहोत। रणनीती बॅच 23 जानेवारी पासून आपली बॅच सुरू होणार आहे। आजचा व्हिडिओ बनवण्याचा जो दिवस आहे तो म्हणजे 21 जानेवारी, उद्याचा दिवस आहे तुमच्याजवळ ऍडमिशनसाठी। आणि यानंतरही जर सपोज तुम्हाला वाटलं की बॅच जॉईन करायची तर आपण फक्त थोडंसं तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल, परंतु तरी आपण तुम्हाला संधी देऊया, कारण की व्हिडिओ बनवण्यातच थोडासा उशीर झालाय। विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं बॅच बद्दल की नेमकं हा प्रोग्राम रन कसा करणार, त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। तर बघा, हा प्रोग्राम गट ब आणि गट क पूर्व परीक्षा, ज्यांना 2026 ची पूर्व परीक्षा द्यायची आहे तर त्यांच्यासाठी पण आहे, आणि ज्यांना गट ब आणि गट क मुख्य, ज्यांची आता पूर्व परीक्षा झालेली आहे त्यांना ज्यांना मुख्य द्यायची आहे म्हणजे ज्यांना मुख्यची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आहे। ठीक आहे, तर बघा, या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी मी स्वतः आणि आपली पूर्ण कंबाईन विजनच्या मेंटरची टीम, ज्याच्यामध्ये सर्व अधिकारी मित्र जे आहेत, STI ASO म्हणजे तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय त्या परीक्षेतून पोस्ट घेतलेले जे आपले मेंटर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी गाईड करणार आहे। प्रत्येक म्हणजे आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि ती गोष्ट ठरवल्यानंतर आपण त्या गोष्टीचा पाठलाग करायला लागतो, परंतु तो पाठलाग अंधारात न करता जो व्यक्ती आधीच त्या रस्त्यावरती चाललाय त्याच्या मागे गेलेलं कधीही चांगलं असतं। तर हे जे सगळे मेंटर आहे म्हणजे आपली जी पूर्ण मेंटरची टीम आहे, आपला जो परिवार आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत एका ट्रॅक वरती, एका पाथ वरती तुम्हाला ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, तर मार्गदर्शक म्हणून आम्ही स्वतः आणि पूर्ण आपली कंबाईन विजनची टीम तुमच्या सोबत असणार आहे। आता रणनीती बॅच मेंटरशिप प्रोग्राम, आता या मेंटरशिप प्रोग्रामचं नाव रणनीती का दिलंय मी तुम्हाला सांगितलं, कारण की आपल्याला जिंकायची रणनीती आखायची आहे। तुमच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्हाला या रणनीती बॅच मध्ये मिळणार आहे। तुम्ही केव्हा टेस्ट सिरीज लावली पाहिजे, किती टेस्ट सोडवल्या पाहिजे, पेपर कसा सोडवला पाहिजे, पेपरचा अप्रोच कसा पाहिजे, नोट्स कशा काढल्या पाहिजे,
या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचे मेंटर तुम्हाला मेंटरिंग करणार आहे. तुमचे मेंटर म्हणजे आम्हीच तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे. आम्ही ज्या गोष्टी फॉलो केल्या आणि त्याच्यामुळे जो निकाल आम्हाला मिळाला तो निकाल तुम्हाला मिळावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठीच हा मेंटरशिप प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे. ओके, पुढे बघा, ही बॅच केव्हा सुरू होणार? ही बॅच केव्हा सुरू होती तर 23 जानेवारी 2026 ला तुम्हाला टार्गेट सुरू होतील आणि तुम्हाला पहिल्याच दिवशी इंट्रोडक्शन लेक्चरच्या माध्यमातून तुमचे जे काही डाऊट असतील टार्गेट बद्दल की कसं फॉलो करायचं, नेमकी टार्गेट कसे असणार आहे, तर तुम्हाला पूर्ण एका दिवसाचं नियोजन दिलं जाणार आहे. मित्रांनो बघा, पूर्ण दिवसाचं नियोजन, त्यात स्लॉट 1, स्लॉट 2 आणि स्लॉट 3 अशा पद्धतीने स्लॉटिंग असणार आहे. ओके, या स्लॉटिंग मध्ये नेमकी कोणत्या स्लॉट मध्ये किती तासासाठी कोणता विषय घ्यायचा, दुसऱ्या स्लॉट मध्ये कोणता विषय, तिसऱ्यामध्ये कोणता आणि चौथ्यामध्ये कोणता, अशा पद्धतीने तुमचे टार्गेट असणार आहे. खरं मुलांचं काय होतं तुम्हाला सांगतो, अभ्यास सगळेजण करतात परंतु जसं जसं परीक्षा जवळ येते काही ना काही कारणामुळे खंड पडतो आणि याच्यामुळे बरेच विद्यार्थी मागे पडतात. परंतु जर हे टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर रोज येऊन पडलं तर तुम्ही रोज अभ्यास करणार. सगळ्यात महत्वाचं, आपण टार्गेटमध्ये देताना फापट बसायला देणार नाही. ज्या गोष्टी महत्वाच्या आहे, ज्या गोष्टी येणार आहे तर त्या गोष्टी सिलेबसमध्ये आहेत त्या गोष्टी आपण तुम्हाला देणार आहे. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, ज्या विषयाकडे सरासरी विद्यार्थी दुर्लक्ष करतात तो विषय रोज टार्गेटमध्ये म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची रोज प्रॅक्टिस करणार आहे. आणि चालू घडामोडी जो की एक डायनामिक विषय मानला जातो त्याचे सुद्धा आपण टार्गेटमध्ये एक स्लॉट चालू घडामोडीचा असणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी त्याचाही अभ्यास करायचा असेल. आता नेमकी पूर्व आणि मुख्य हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असणार आहे. म्हणजे आपला मेंटरशिप प्रोग्राम हा पूर्वसाठी पण असणार आहे आणि मुख्यसाठी पण असणार आहे. मी ते पुढे डिस्कस करतो की पूर्वसाठी वेगळा ग्रुप असेल, मुख्यसाठी वेगळा ग्रुप असेल, ते आपण पुढे बघूया. तर सध्या तरी 23 जानेवारीला हा प्रोग्राम सुरू होतोय. ओके, तर बघा, बॅच कोणी जॉईन करायची, बॅच कोण जॉईन करणार, आता मी याचे दोन भाग करतो. एक म्हणजे पूर्व परीक्षा 2026 साठी अभ्यास करणारे विद्यार्थी आणि एक म्हणजे मुख्य परीक्षा 2025 ज्यांना तयारी करायची आहे ते विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्य परीक्षा फक्त रिझल्ट आल्यानंतर अभ्यास करणारे कदाचितच पास होता. शब्दावरती भर देतो, कदाचितच पास होता. परंतु जे विद्यार्थी आवाका बघून, मार्कांच्या गोष्टी बघून, जसं की आपण कट ऑफ ग्रुपवरती प्रेडिक्ट केलेले, तर त्यांचं -2 जरी तुम्हाला मार्क असेल कट ऑफ पेक्षा तरी तुम्ही मुख्यची तयारी केली पाहिजे. तसं पण 41 दिवसामध्ये तुमचा पूर्वचा निकाल लागतो आणि तुम्हाला सगळी क्लॅरिटी येते. तर तोपर्यंत तरी तुम्ही मुख्यचा अभ्यास केला पाहिजे. आजपासून 140 प्लस दिवस आहे तुमच्याजवळ, पूर्व आणि मुख्यसाठी 120 एक दिवस आहे तुमच्याजवळ. तर ही सफिशियंट गोष्ट आहे तुम्हाला. ठीक आहे, तर बघा, इथं पूर्वचा अभ्यास करणाऱ्यांनी लक्षात घ्या, तुमच्यासाठी एक वेगळा ग्रुप असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचे टार्गेट वेगळे असणार आहे. मुख्यसाठी वेगळा ग्रुप असणार आहे. दोन ग्रुप जे असणार आहे हे सेपरेट असणार आहे. ठीक आहे, या ग्रुपवरती पूर्वचा अभ्यास करणाऱ्यांसाठी टार्गेट येणार, या ग्रुपवरती फक्त मुख्यचा अभ्यास करणाऱ्यांसाठी टार्गेट येणार. जे पूर्वच्या ग्रुपवर असतील त्यांना सध्या जर ऍडमिशन घेतलं तर दोन्ही ग्रुपचा तुम्हाला ऍक्सेस असणार आहे. मग तुम्हाला हेही समजेल की मुख्यचा अभ्यास कसा करायचा आणि पूर्ववाल्यांना आणि मुख्यवाल्यांना पूर्वचं पण टार्गेट असणार. जर यदा कदाचित तुमची मुख्य परीक्षा राहिली थोड्याफार मार्कांनी, म्हणजे पूर्व नाही निघली, तर तुम्ही परत पूर्वचे टार्गेट फॉलो करू शकता. दुसरी फी देण्याची गरज नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला आपण पहिल्यांदा पूर्व प्लस मुख्य असेच टार्गेट देणार आहे. काय देणार आहे? पूर्व प्लस मुख्य. एक स्लॉट तुमच्यासाठी थोडासा एम्प्टी सोडला जाईल आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडून मुख्य परीक्षेचा अभ्यास करून घेतला जाईल. कारण कसं असतं, स्पर्धेत जिंकायचं म्हणल्यावर 2 पावलं इतरांच्या पुढे असणं कधी गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला आता फक्त पूर्वसाठी पळवणं, ठीक आहे, तर त्यापेक्षा एक 20 एक दिवस आहे आपल्याजवळ, एक थोडासा आपण म्हणू बफर आहे. तुम्ही इकडे तिकडे टाइमपास करताय, कटअपचे व्हिडिओ बघताय, त्यापेक्षा तुम्ही बेटर आहे की मुख्यचा थोडाफार अभ्यास करून ठेवा ना. इथं तुम्ही मुख्यचा अभ्यास केल्यानंतर काय वाईट आहे का, एखादी गोष्ट वाया जाणार आहे का, तर अजिबात नाही. आपण तुम्हाला त्याबद्दलही गाईड करणार आहे. आणि मुख्यच्या विद्यार्थ्यांना सर्व बुक लिस्ट, मुख्यची नेमकी कोणती बुक लिस्ट महत्वाची आहे. खरं तर आमचे 1-2 अटेम्प्ट याच्यातच वाया गेले की बुक लिस्टच समजली नाही लवकर कोणतं करायचं होतं. त्यामुळे तुमचं असं होऊ नये, तुमच्याबद्दल ही गोष्ट होऊ नये म्हणून आपण तुम्हाला त्या ठिकाणी बुक लिस्ट पहिली तुमची क्लिअर करणार आहे. काही नोट्स, मेनचे काही विषय किचकट आहेत तर त्यांच्या नोट्सही तुम्हाला प्रोव्हाइड करू. ओके, सेम पूर्वबद्दल जर मग अवघड टॉपिक असेल तर त्याच्या नोट्सही प्रोव्हाइड केल्या जातील.
त्याच्या नोट्सही प्रोव्हाइड केल्या जातील. दोन्ही गोष्टी समजल्या आणि तुम्हाला डेली टार्गेट येणार. रोज काय अभ्यास करायचा आहे हे तुम्ही टार्गेटनुसार करणार. तुमच्या अभ्यासाची पूर्ण रणनीती हे अधिकारी डिसाईड करणार. तुम्ही फक्त फॉलो करायचं. ज्यावेळेस तुमचे टार्गेट पूर्ण होतील, पूर्व मुख्य दोघांचे, मी दोघांबद्दलही बोलतोय, ज्यावेळेस तुमचे टार्गेट पूर्ण होतील त्यावेळेस तुम्ही काय करायचं, त्यावेळेस काय होणार, ग्रुपवरती PYQ बेस सेशन होणार. PYQ बेस, त्याच्यामध्ये तुमचा अप्रोच, तुमचा परीक्षेच्या संबंधीचा जो अप्रोच आहे तो क्लिअर केला जाईल की नेमकं अप्रोच कसा पाहिजे, तुम्हाला पेपर नेमकी कसा द्यायचा आहे, ठीक आहे, प्रश्नाकडे कसं बघायचंय. बरेच जण म्हणतात की सर आम्हाला तिथं बरोबर वाटत होतं परंतु बाहेर आलो प्रश्न चुकला, म्हणजे तुमचा अप्रोच चुकलेला आहे. तर तो जो अप्रोच आहे तो नेमका कसा पाहिजे, या अप्रोच बद्दल आपण सगळ्यात जास्त भर देणारे माणसं आहे. आपल्याला पाठांतर, पुस्तकं वाचायचे या गोष्टीला आपण थोडंसं कमी स्थान देतो, परंतु ज्याला पेपर हँडलिंग जमली तो पूर्व काढतोय. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, PYQ बेस लेक्चर होतील, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, वेळेचं नियोजनाबद्दल. इथं निम्मी जनता आहे ना, इथं माग पडते टाइम मॅनेजमेंट. मग हे टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, तर हे त्या बॅच मध्ये आम्ही तुमच्याकडून करून घेणार. ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला रोज थोडं बघा, एखादी गोष्ट जर शिकायची असेल ना, एका दिवसात नाही शिकता येत, त्याला आपण रोज थोडं करूया. ओके, तर टाइम मॅनेजमेंट नेमकी कसं करायचं, इलिमिनेशन टेक्निक कशा वापरायच्या, ठीक आहे, इलिमिनेशन टेक्निक कशा वापरायच्या याबद्दल आपण वारंवार तुम्हाला सेशनच्या माध्यमातून गाईड करणार आहे. म्हणजे जो स्मार्ट स्टडी असतो, हार्डवर्क तर तुम्ही करताय पण तरी रिझल्ट येत नाही. बऱ्याच आपले जे बंधू भगिनी आहे त्यांचा निकाल येणार आहे हा +- 2 मार्कांनी जातो किंवा 3 मार्कांनी जातो, प्लस मायनस, काहींचा तर 0.75 जातोय. परंतु बऱ्याच जणांचा निकाल हा +- 3 जातो, पूर्व प्लस मुख्य. आता मी पूर्वसाठी बोलतो, 2-3 मार्कांनी जर तुमचा निकाल जातोय म्हणजे तुम्ही फार जवळ आहे. फक्त नियोजनाची गरज आहे आणि तुमच्यामध्ये भयंकर सातत्य पाहिजे. जो विद्यार्थी सातत्य ठेवेल त्याचं हे 2-3 मार्काची भर निघून जाईल. त्याची ही आपल्याकडे तर असे विद्यार्थी आले होते पहिल्या बॅचला ज्याला 30-32 मार्क पडायचे, 30-32. मी आता म्हणत नाही की ते कट ऑफ क्लिअर करतील, परंतु ऍटलीस्ट 45 पर्यंत त्यांनी उडी मारलेली आहे. ऍटलीस्ट 45 पर्यंत त्यांनी उडी मारली. मग हे काय त्यांनी खूप काही केलं का, नाही, शिस्त ठेवली, सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या आणि त्याचा त्यांना फायदा झाला. आता हे पूर्वसाठी झालं. आता मी मुख्यसाठी बोलतो. बघा, तुम्ही एक मोठी जे बॅरियर म्हणतो आपण, पूर्व परीक्षा मोठं बॅरियर आहे, ते पार करून आलेले असतात मुख्यचे विद्यार्थी. ठीक आहे, मुख्यचे विद्यार्थी मोठं बॅरियर पार करून आलेले असतात. इथून परत जाणं म्हणजे परत तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते. इथून परत जाणं म्हणजे शून्यापासून. तर इथं तयारी तुम्ही परफेक्ट केली पाहिजे. तुम्ही बसणार ना बसणार हे मॅटर करत नाही. तुमचा जर फायटिंग स्कोर आहे तर तुम्ही मुख्यची तयारी केली पाहिजे. ज्याचा फायटिंग स्कोर आहे, ज्याला असं वाटतं की हा मला मॉप सारखा, ऍटलीस्ट या मॉप सारखा स्कोर आहे, माझ्या कॅटेगरीनुसार मी बसू शकतो, तर त्यांनी तयारी केली पाहिजे. कट ऑफ बघत बसणं, याला त्याला विचारत बसणं, याचे दिवस निघून जातं पोरांनो. तुम्हाला चांगला अनुभव असेल, मध्यंतरी म्हणजे परीक्षांच्या जवळ आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला डायव्हर्ट करतात आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगत असतो की ट्रॅकवर राहा. आम्ही कुठल्या गोष्टीला विरोध म्हणून सांगत नाही तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा अनुभव आहे, या अनुभवाचे चटके आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेले आणि ते तुम्हाला बसू नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो की बाबा रे, परीक्षा ही आज ना उद्या होणार असती, पेपर आज ना उद्या होणार असतो, तुझी तयारी किती आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. मग तुम्हाला असं वाटत असेल की मुख्यचा निकाल लागल्यावर बघू की पूर्व करायची का मुख्य करायची, तर हा मूर्खपणा आहे. तुम्हाला डायरेक्ट आत्तापासूनच जर तुम्हाला वाटतंय की मी फायटिंग स्कोर मध्ये मी बसू शकतो, तर मुख्यचा अभ्यास चालू कर, वाया जाणार नाहीये. ओके, मी स्वतः 2022च्या मुख्यला मला मे बी 1.5 मार्काने मी बाहेर निघलो होतो, परंतु मी मुख्यचा अभ्यास करून ठेवला होता. ओके, त्यावेळेस तर कायदे होते PSIला, मी मुख्यचा अभ्यास करून ठेवला. पण मला आजही वाटतं की मी त्या अभ्यासामुळे मला पेपर 1ला चांगले मार्क आले आणि माझी रँक पण चांगली आली. तर याचं तुमचा अभ्यास कधीच वाया जात नाही. त्याच्यामुळे अभ्यास करून ठेवणं कधीही तुम्ही फायदेशीर राहणार. ठीक आहे, तर जॉईन कोणी करायची समजलं, ज्याचं पहिली ज्या विद्यार्थ्यांची पहिली मेन्स आहे, तुम्ही तर हमखास तुम्हाला सांगतो डोळे झाकून जॉईन करा, तुम्हाला 100% फायदा होणार. आणि ज्यांना अनुभव आहे 1-2 मार्कनी मेन जातीये, तर ज्या काही तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी राहत असेल तर पेपर सॉल्व्हिंग मध्ये त्या गोष्टी सॉल्व्ह होतील सगळ्या. ठीक आहे, आपल्या पेपर सॉल्व्हिंगचे सेशन आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना विचारून घ्या. पेपर सॉल्व्हिंगच्या सेशन मध्ये
किती फरक पडतो तुमच्या पेपर सॉल्व्हिंग मध्ये, तुमच्या अप्रोच मध्ये, आणि तुमचे मार्कही वाढतात. ठीक आहे, चलो आता आपण पुढे बघूया या मेंटरशिप प्रोग्रामची वैशिष्ट्ये काय. ऑलरेडी वैशिष्ट्ये ग्रुपवरती आपण टाकलेली आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे कंबाईन व्हिजन नावाचा. कंबाईन व्हिजन टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही बघू शकता, सगळं आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो विद्यार्थ्यांना. वेळोवेळी चांगल्या गोष्टी सांगतो, वेळोवेळी कानटोचणीही करतो. तर तो चॅनल तुमच्यासाठी नेहमीच असेल, तुमच्या मार्गदर्शनासाठीच उघडलेला आहे. तर त्या ठिकाणी मेंटरशिप प्रोग्रामची वैशिष्ट्ये काय, तर बघा, परीक्षेच्या दिवसापर्यंत म्हणजे जोपर्यंत तुमचं परीक्षा पूर्व असू मुख्य असू, अभ्यासाचे तंतोतंत नियोजन दिले जाणार. कमीत कमी पूर्वच्या, मी पूर्वबद्दल बोलतोय, कमीत कमी पूर्वच्या 5 रिव्हिजन तरी होणार तुमच्या. किती रिव्हिजन? 5 रिव्हिजनचा प्लॅन असणार आहे. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला रिव्हिजन सेशन होतील. म्हणजे जसं तुमचा सब्जेक्ट पूर्ण झाला त्याची रिव्हिजन सेशन होईल. त्यामध्ये PYQ बेस तुम्हाला लॉजिक कसे लावायचे, अप्रोच कसा असावा यावरती तुमचं मार्गदर्शन होणार. दुसरी महत्वाची गोष्ट, जे महत्वाचे टॉपिक आहे त्याच्यावर आपण ट्रिकच्या माध्यमातून पण भर देतो. मी ग्रुपवर पण टाकलं होतं, जे आपण ट्रिक टाकतो त्या परीक्षेला रिफ्लेक्ट होता. आणि ते काही असं नाही PYQ सारखे येतात म्हणून आपण त्याची ट्रिक बनवतो, ते तुम्हाला शेअर करतो. आणि ते पण आयोग पण चांगली गोष्ट आहे की ती परत टाकते. ओके, आता मुख्यसाठी बोलतो मी. फॉर मेन्ससाठी आपण पेपर 1 आणि पेपर 2 यांचा अभ्यास करताना नियोजन कसं असलं पाहिजे याच्यावरती विशेष भर देणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर 1 आणि पेपर 2 सिलेबस इतका वास्ट आहे. मुख्यचा खरी गोष्ट आहे, सिलेबस वास्ट आहे. तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार आहे. तुम्हाला जर कोणी सांगत असेल की थोडं केलं तरी होतंय, तर बिंदास तुम्ही त्यांचं गायडन्स घ्या. पण जर तुम्ही आम्हाला विचारणार तर सिलेबस वास्ट आहे आणि स्पर्धा त्या लेवलला गेलेली आहे. सो तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि स्मार्टली सुद्धा अभ्यास करावा लागेल. तर याचा सिलेबस थोडासा वास्ट आहे. यांचं नियोजन जर केलं नाही ना, तर पेपर 1ला 90 मार्क येऊन पण पोस्ट निघत नाहीये. म्हणजे माझ्या समोर उदाहरण आहे, हा मी असं बोलत नाहीये. पेपर 1ला 88 मार्क येऊन सुद्धा पोस्ट निघत नाहीये. पेपर 1ला मराठी इंग्लिशला 88 मार्क येऊन पोस्ट निघत नाहीये. तर तुम्हाला पेपर 2चंही तितकं ध्यान द्यावं लागणार आहे आता, कारण कॉम्पिटिशन कट थ्रोट झालेली आहे. ओके, तर त्या पद्धतीने आपण तुमचं नियोजन करून देणार, अभ्यासाचं तुमच्याकडून करून घेणार, दुर्लक्ष कुठल्याही सब्जेक्टकडे होऊन देणार नाही. त्यानंतर मराठी इंग्रजी विषयात जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे यासाठी विशेष सेशन होतील. याची का गरज आहे, कारण की हा विषय म्हणजे तुम्ही जितका इनपुट द्याल तितका आउटपुट देणारा विषय. मराठी इंग्लिश बोथ, जितकं इनपुट तितकं तुम्हाला आउटपुट मिळणार. त्यानंतर सगळ्यात जास्त भर आपला पेपर सॉल्व्हिंग टेक्निक्स आणि टाइम मॅनेजमेंट असतो, कारण की 50% MPC याच्यावर डिपेंड आहे. पेपर सॉल्व्हिंग टेक्निक्स आणि टाइम मॅनेजमेंट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जो काही महत्वाचा डेटा असणार आहे तो आपण आपल्या मेंटरशिप चॅनलला देणार, जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाहीये. डेटा शोधत सगळा डेटा तुम्ही तुमच्या मेंटरला सांगा, सर आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, ते तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून देतील. ओके, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी बुस्टर सेशन होतील. बुस्टर सेशन मध्ये मी स्वतः असतो, आपले मेंटर पण असतात. ते तुम्हाला त्या आणि गरज आहे MPCच्या विद्यार्थ्यांना, मला असं वाटतं की एक मेंटल स्टॅबिलिटीची गरज असते, एक मेंटल आधाराची गरज असते. तो तुमचे मेंटर तुम्हाला पूर्णपणे देतील, कारण की आम्ही स्वतः, आपण एकच नाव घेतले ना, आम्ही सध्या पार झालोय थोडंसं, तर तुम्ही तिथं आहे आता सध्या, तर ते माहिती आम्हाला कसं करायचं. तर त्या पद्धतीने ही जी मेंटरशिप प्रोग्रामची आपली वैशिष्ट्ये ते झालेली आहे. मेंटरशिप का महत्वाची, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण कोणाला भटकून देत नाही. ओके, भटकून देणार नाही. तुम्ही ज्या ट्रॅकवरती त्याच ट्रॅकवरती आपण तुम्हाला ठेवणार. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्यामध्ये भयंकर सातत्य आणायचे आपला प्रयत्न आहे. ओके, सातत्य आपल्याला आणायचंच आहे. अभ्यासामध्ये शिस्त, आपल्याला तुम्हाला ही गोष्ट, ह्या दोन ज्या गोष्टी रे, सातत्य आणि शिस्त, ह्या गोष्टी तुम्हाला अभ्यासामध्ये पाहिजेच. कोणी किती म्हणत असेल पोस्ट निघाल्यानंतर की काही नाही मी असाच झालो, तसंच कोणीच होत नाही, लक्षात ठेवा, तसंच कोणीच होत नाही. ठीक आहे, त्यामुळे ह्या दोन गोष्टी तुम्हाला फार महत्वाच्या आहेत, सातत्य आणि शिस्त. आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्यांचा स्कोर एका ठिकाणी लॉक झालेला आहे, ज्यांचा स्कोरच वाढत नाहीये, फक्त बॅचेस करताय, लेक्चर करताय, फक्त आपण लेक्चरशिप म्हणतो ना की हे झालंय ते झालंय, पण त्याचा स्कोर वाढत नाही, तर एकदा तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने मेंटरशिप फॉलो करून बघा. मेंटरशिप मध्ये काय आम्ही तुम्हाला शिकवत म्हणजे असं काही कुठला टॉपिक शिकवत नाही, तर आम्ही परीक्षेचा अप्रोच सांगतो, अभ्यास तुम्हाला स्वतः करायला लावतो, कारण की स्वतः पेपर द्यायचा असतो. ठीक आहे, पेपर म्हणजे काय लेक्चर आहे का तिथं की तुम्हाला टिक करायचंय, लेक्चर चालू आहे समोरून तुम्हाला टिक करायचंय, नाही. पेपर वाचून टिक करायचा असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्ही तिथं जाऊन करणार ना ती आधी इथं करा. तुम्हाला असं वाटत असेल की लेक्चर झालं म्हणजे सगळं झालं, नाही, स्वतः करावं लागणार आहे. ओके, आणि मल्टिपल रिव्हिजन, सगळ्यात जास्त भर आपला
मल्टिपल रिव्हिजनवरती असणार आहे. मेंटरशिप महत्वाची ह्या 2-3 गोष्टी की तुम्हाला डेली टार्गेटमुळे तुमचं सातत्य असणार आहे. मेंटर सोबत तुमचा कॉन्टॅक्ट असणार, त्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये काहीही जर तुम्ही गडबड करत असाल तर तुम्हाला वेळीत ट्रॅकवरती आणलं जाणार आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी मेंटरशिपमध्ये महत्वाच्या आहे. मेनच्या विद्यार्थ्यांनी पूर्व आणि मुख्य, मी सांगितलं पूर्वचा सेपरेट ग्रुप असणार आहे. ज्यांना पूर्व करायची त्यांनी पूर्व फॉलो करायची, आम्ही सांगू कोणी पूर्व करायची कोणी मुख्य, आणि ज्यांना मुख्य करायची त्यांनी पूर्ण मुख्य फॉलो करायचा. ओके, दोन्ही ग्रुप आपले सेपरेट असणार आहे, दोन्ही ग्रुपचे टार्गेट आपले सेपरेट असणार आहे. इनिशियली तुमच्याकडून बेसिकसाठी दोन्ही ग्रुप एकत्र ठेवले जाणार आहे आणि एक 8-10 दिवसानंतर मुख्यचा ग्रुप आपण सेपरेट करूया, पूर्वचा तसाच राहणार आहे. ओके, एक ग्रुप म्हणजे तो कॉमन असेल पूर्वचा. आता बॅच कशी जॉईन करणार तुम्ही, तर बघा टेलिग्राम आयडी आहे हा जो आहे हा माझाच टेलिग्राम आयडी आहे की @CV हेल्प डेस्क. व्यवस्थित बघा, तुम्ही हा टाईप करून ठेवा @CV हेल्प डेस्क. ठीक आहे, या टेलिग्राम आयडी वरती तुम्ही रणनीती बॅच म्हणून मेसेज करा, त्या ठिकाणी तुम्हाला लगेच रिप्लाय देण्यात येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला काही अडचण असेल तर ह्या नंबरवरती 9767564945 म्हणजे 9767 564945 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. ठीक आहे, मेसेज करू शकता. आणि जर प्रोग्राम बद्दल मला नाही वाटत की आता एवढं एक्सप्लेन केलंय, कोणाला काही अडचण असेल की सर लेक्चर होणार आहे का, सर काय असणार आहे, लेक्चर म्हणजे आपण शिकवत नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, शिकवण्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे पेपरचा अप्रोच, डेली टार्गेट्स या गोष्टी आपण या ठिकाणी घेत असतो. ओके, तर 9767564945 या नंबरवरती तुम्ही मेसेज करा. ज्याला वाटलं की जर बोलायचंय तर वेळ घेऊन तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे तुम्ही बोलू शकता. ठीक आहे, तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे जिथं सगळे अपडेट येतात तो तुम्ही जॉईन करू शकता, कंबाईन विजन नावाचा. तुम्ही आता व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी तुम्ही हे स्कॅन करू शकता. ठीक आहे, आणि जर आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण देतो आहोत. कंबाईन विजन सर्च करा, टेलिग्रामला येऊन जाईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक देतो, तुम्ही तो जॉईन करून घ्या. ओके, तर हा अशा पद्धतीने तुम्हाला बॅच बद्दल इन डिटेल मध्ये मी माहिती सांगितलेली आहे की नेमकी मेंटरशिप प्रोग्राम काय असतो, मेंटरशिप प्रोग्राम का गरजेचा आहे. तुम्हाला याचं उत्तर एकच आहे की शेवटच्या दिवसापर्यंत जर सातत्याने अभ्यास करायचा असेल, शेवटच्या डे पर्यंत, तीच जर खरी लढाई आहे की बाबा शेवटपर्यंत माझं सातत्य राहत नाही, मित्र म्हणतोय फिरायला चाल, मैत्रीण म्हणते फिरायला चाल आणि मी निघून जातो, कोणते तरी सण उत्सव येतात मी भटकून जातो, तर बाबा तुझ्यासाठी हा प्रोग्राम आहे. तू रोज टार्गेट फॉलो कर. हे टार्गेट तुझ्यासाठी एक जबाबदारी आहे. तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज आपण 1-1 मीटर म्हणजे तुझ्या स्वप्नपूर्तीपर्यंत 1-1 मीटर आपण त्या ठिकाणी चालणार आहे. हे आपलं 1-1 टार्गेट. ओके, तर व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला योग्य मार्गदर्शनच मिळणार. तुमची काही अडचण असेल तर मी जो आयडी दिला तुम्हाला CV हेल्प डेस्क, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्ही बॅच लावू नका, परंतु जर तुमची खरंच काही अडचण असेल अभ्यास रिलेटेड तर CV हेल्प डेस्क तुम्ही या आयडी वरती मेसेज करू शकता, किंवा हा नंबर आहे, हा नंबर तुम्ही या नंबरवरती देखील मेसेज करू शकता. आपला YouTube चॅनल आहे हा सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की येणाऱ्या अशाच काही अपडेट असणार आहे. याच्यानंतर आपण मुख्य परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणार YouTube वरती, तर तेही तुम्हाला बघता येईल आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेटही मिळतील. आजच्या या लेक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण तुम्हाला सांगितलंय प्रोग्राम बद्दल. शेवटी रणनीतीचा अर्थ एकच होता की बाबा तुझं नियोजन, ठीक आहे, तुझं प्लॅनिंग या बॅचमध्ये सगळं आपण करून देणार आहे. रणनीतीशिवाय कुठलं युद्ध जिंकणं अजूनपर्यंत जिंकलं गेलेलं नाहीये. जसं की तुम्ही महाभारत बघितलं, रामायण बघितलं, रामायणामध्ये घ्या किंवा महाभारतात घ्या, त्यांना स्वतःला रणनीती आखावी लागली. म्हणजे जर महाभारतात घेतलं तर पांडव एका बाजूला होते, ज्यांची सेना पण कमी होती आणि समोर सगळे मातब्बर होते, परंतु पांडवांची रणनीती आखणारा भगवान श्रीकृष्ण होते की ज्यांना सगळं माहित होतं की कोणाविरुद्ध कसा डावपेच रचला पाहिजे, कोणाविरुद्ध कोणाला लढवलं पाहिजे. तर ह्याच जे MPSCचं महाभारत आहे या ठिकाणी ही रणनीती आपल्याला आखावं लागणार आहे. कोणत्या सब्जेक्टला किती डोक्यावर घ्यायचं, कोणत्या सब्जेक्टला किती मेहनत करायची, हे सगळं तुमच्या हातात असतं. आम्ही फक्त तुम्हाला मार्ग दाखवणार. स्वतः युद्धात नसलो उतरत, परंतु तुम्हाला मार्ग दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढाच एक संदेश तुम्हाला द्यायचा होता की प्लॅनिंग करा, विथ अच और विदाउट अच, परंतु प्लॅनिंग नक्की करा. आता आपण इथंच थांबूया. जर काही चुकलं असेल तर क्षमा मागतो आणि तुमच्या पुढच्या परीक्षांसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.